कबीर इथे काहीच नाहीये. ए हे बघ ब्लड प्रेशर चेक करायचं मशीन, ह्याच्याने काय होईल का? हा होईल, तू ठेव. कबीर हे बघ, हे पण मिळालं. राधा हे सगळं कोविडचं असतं ग, ह्याचा काय उपयोग? तू पण ना कबीर कसा डॉक्टर होणार आहेस? अरे हे ऑक्सिमीटर आहे, ऑक्सिजन लेवल चेक करतात. ओ करेक्ट, सॉलिड सॉलिड. चल घेऊन चल. चला गरमागरम जेवण. काय नाही होणार तुला. आय शपथ, हा असा लोचा आहे तर. हो सत्या प्लीज काहीतरी कर आणि मदत कर यार ह्याच्यात. मी काय मदत करणार? आपल्याला तर यातलं काय पण कळत नाही. तू काही कर ना, म्हणजे एखाद्या डॉक्टरला वगैरे घेऊन ये, पण काही कर यार. मी आता त्या मुलीला इथून नाही नेऊ शकत आपण, प्लीज. हा करतो करतो, आपण करतो. आपण तुम्ही पण तुमचा ट्राय मारत राहा. जा जा जा, तू जा जा. आपण काय करणार? आपण हा ये पांडे, हे बघ गब्बरला घेऊन भेट आपल्याला लगेच. हा अरे काय झाला ते सांगतो तुला नंतर, तू भेट ना पहिले. हा हा हा, चल चल. हा तू चल 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 पटकन चल. ए कॉलर कॉलर कॉलर, पटकन बाहेर ये कॉलर. तू गप रे गप. सत्या हे नमस्कार, मी शर्विल माने. हा डॉक्टर आहे. अरे आपल्याला पाहिजे होता ना. अरे कोणालाच वेळ नव्हता, हा मोकळा होता, याला घेऊन आलो. अहो मी डॉक्टर आहे पण. थँक्यू डॉक्टर, तुम्ही आलात. ऍक्च्युली ना एक इमर्जन्सी आहे, म्हणजे त्या मुलीच्या ना घशात नाणं अडकलंय आणि आता तिला श्वासही घेता येत नाहीये. प्लीज तुम्ही बघा ना. चला. अहो थांबा, मी तेच सांगतोय, मी डॉक्टर आहे पण तुम्ही समजताय तसं डॉक्टर नाहीये. अरे पण तू डॉक्टर आहे ना, मग उपचार करणार टाइमपास कशाला करतो? देव काय तुम्ही. अहो मी तेच सांगतोय, मी उपचार करू शकत नाही. मी पीएचडी केलेला डॉक्टर आहे. चालुक्यकालीन चुली या विषयावरती मी पीएचडी केली आहे. त्या संदर्भात काही माहिती पाहिजे असेल तर मी देऊ शकतो, पण हे घशात. सॉरी. वी आर सॉरी. ऍक्च्युली तुम्हाला उगाच त्रास झाला असेल. तुम्ही या. ओके. अरे बघितलं असता. अरे नाही रे सत्या, ते वेगळे डॉक्टर हो असतात. सर प्लीज बघा ना काय होते का प्लीज. ओके थँक्यू. सचिन सरांना फोन केला होता. ओ हे आपल्या का नाही लक्षात आलं? आपणच सचिन सरांना बोलवायला पाहिजे होतं. काय म्हणाले काय सचिन सर? अरे ते नाहीये तिथे, बाहेर गेलेत कुठेतरी सेमिनारला. त्यांना आज यायला नाही जमणार आहे आणि मोनिका मॅडमनी पाठवलं त्यांना, त्यामुळे अर्थात परतही नाही येऊ शकत आहे. सगळं विचारून झालंय त्यांना, काहीच उपयोग नाही. शिट यार, आता काय? ए पण मी ना आणखी दोघा चौघांना फोन करतो, बघूया काय होतंय का. अरे सत्य हे का आता? काय हे काय? हे मंदिरात सापडला. म्हणलं याचा काय वापर होतो का बघू, म्हणजे कसं डॉक्टर नाही तर किमान हा तरी. अरे तू काय येडा आहे का? तुझा मेंदू गुडघ्यात आहे का? अरे याचा काय उपयोग? पूजा घालायची का आपल्याला? तू घेऊन जा याला, जा घेऊन जा. ते नाही डॉक्टर साहेब बोला. हा एक मिनिट. डॉक्टर. हॅलो डॉक्टर, ऍक्च्युली ना एक सिरियस कंडिशन आहे. म्हणजे एक पेशंट आहे, तिच्या घशात नाणं गेलंय आणि आता तिला श्वासही घेता येत नाहीये. सो इट्स ओके, सॉरी.
राधा तू का अशी निघून आलीस तिथून? कबीर, आपल्याला त्या मुलीला वाचवायला पाहिजे. हे बघ राधा, आय नो पेशंटची कंडिशन आता खूप वाईट आहे आणि याची जबाबदारी मी घेतो. म्हणजे पेशंटच्या ह्या अवस्थेला ना मी जबाबदार आहे असं मी पोलिसांना सांगतो आणि सरेंडर करतो ग. कबीर प्लीज. कबीर, मॅम. उचल उचल. हॅलो. हॅलो राधा, काय झालं? इतके मिस कॉल्स आहेत आणि एवढे मेसेजेस. इज एव्हरीथिंग ओके? मॅम, ऍक्च्युली ती एक मुलगी आली आहे. अहो डॉक्टर बाई आहेत का घरात? नाही नाही, त्या नाही आहेत. पण काय होतं हिला? अहो हिला श्वास घ्यायला त्रास होतोय. नाणं अटकले हिच्या घशामध्ये. राधा, पॅनिक होऊ नका. एक काम करत, मी तुम्हाला व्हिडिओ कॉल करते. हां, तुम्ही व्हिडिओ कॉलवरती या. आय विल गाईड यू व्हॉट इज टू बी डन. ओके मॅम. कबीर चल. मॅमशी कॉन्टॅक्ट झालाय, त्यांना व्हिडिओ कॉल करायचा आहे. हॅलो आई. आय मीन मॅम, ही ती मुलगी. राधा, कबीर, केअरफुली लिसन टू मी. बाळा प्लीज रडू नकोस. श्वास घे. आपण आता तिला हॅमलिक मेन्युअर ही ट्रीटमेंट देणार आहोत. ओके राधा, एका हाताने तिचं पोट धरा, दुसऱ्या हाताने पाठीवरती फटके द्या. दादा, ताई, तुमचे उपकार कसे मानू हे कळत नाहीये. माझ्या पोरीचा जीव वाचवला तुम्ही. तुम्ही देव आहात. अहो आम्ही काहीच नाही केलंय. तुम्हाला आभार मानायचेच असतील ना तर मॅमचे माना, कारण का हे सगळं त्यांच्यामुळे शक्य झालंय. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. नाही नाही, माझे आभार मानायची काहीच गरज नाही. कबीर आणि राधा, हे क्रेडिट कम्प्लिटली तुम्हाला दोघांना जातं. मी दोघं अजिबात पॅनिक झाला नाहीत आणि त्या मुलीला मदत करण्याचा प्रयत्न केलात. आय एम सो प्राऊड ऑफ यू. मोठमोठी लोक हतबल होतात, सुचत नाही त्यांना आयत्या वेळेला काय करायचं ते. डॉक्टर होण्यासाठी फक्त पुस्तकी अभ्यास करून चालत नाही. आय एम सो व्हेरी प्राऊड ऑफ यू. सत्या, पांडे, गब्बर, थँक्यू सो मच. थँक्यू, तुम्ही पण खूप मदत केलीत. थँक्यू मॅम. बाय बाय.
अख्ख्या गावात. सापडला चोर. मला माहिती होतं तुम्हीच असणार. असं काय डॉलीबाई, तुमच्या मनात आपणच आहे तर आपणच असणार ना. तुमचं तुम्हीच ठरवलंय की माझ्या मनात तुम्ही आहात म्हणून. असू कुठे, हे तुम्ही पण ठरवलं की, म्हणून तर तुम्ही अजूनपर्यंत आपला हात सोडला नाही. डॉलीबाई एक मिनिट बघा इकडे. हाय हाय हाय, आपण तुमच्या मनात हे सांगायला कशाला पाहिजे, आपल्याला तर तुमच्या डोळ्यात दिसतंय. काहीतरीच काय. ऐक काय झालं, दुखतंय? हा, तुम्ही अशाच लाजत राहिला ना आपल्या इकडे दुखायला लागतं. मग ECG घ्या काढू. अहो काय उपयोग, तिथे पण तुमचाच फोटो येईल. काय वेडेपणा चालू आहे सकाळी सकाळी. डॉलीबाई वेडेपणा आहे खरा, पण ते म्हणतात ना प्रेमात पडलेली लोक अशीच वेडी होतात. बरं मला सांगा, सकाळी सकाळी इकडे काय करता? आपलं तुमच्याकडे ना एक काम आहे. काय? खूप महत्वाचं काम आहे. बोला ना. डॉलीबाई हाय, लव यू. गप्प बसा ना. राधा कबीर घरात आहेत, ऐकतील. उतरा तुम्ही आधी. डॉलीबाई ऐकलं तर ऐकू दे ना. दोघे म्हणतील ना की देवा डॉलीबाईंवर ना जबरदस्त प्रेम करतो. अच्छा, म्हणजे फक्त देवाचंच प्रेम आहे का? नाही 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 नाही, ते म्हणतील ना की डॉलीबाईंचं सुद्धा देवावर जबरदस्त प्रेम आहे, पण त्यासाठी तुम्हाला एक काम करावं लागेल. काय काम करावं लागेल? बघा, तुम्हाला पण ना आपल्यासारखं आय लव्ह यू बोलायला लागेल. मी नाही बोलणार. जातो. ओ डॉलीबाई, ओ डॉलीबाई, डॉलीबाई. काय वेडेपणा चालू आहे? आपण काय 18-19 वर्षांची मुलं आहोत का? डॉलीबाई पण प्रेमाला कुठे वय असते? पण माणसानं तर असतं ना. डॉलीबाई पण प्रेमात पडलेल्या माणसानं कुठे वय असतं? तरी मला असं वाटतं की माणसाने वयाला पटेल असंच वागायला पाहिजे. नाही डॉलीबाई, प्रेमात पडलेल्या माणसाने मनाला पटेल असं वागायला लागतं. खूप झालं तुमचा चावटपणा. मी नाहीये तुमच्या. डॉलीबाई ऐका ना, एकदा म्हणा. नो नो. डॉलीबाई कॉफी घ्या ना. ओ डॉलीबाई आओ, ऐका ना. सांगा ना. आपल्याला ना बाहेर जायचंय. बाहेर जायचं? हा. कुठे? आपण कसं सांगणार ते, आपण नाही सांगू शकत. म्हणजे का नाही सांगू शकत? असं कसं डॉलीबाई, सरप्राईज आहे तुमच्यासाठी. सरप्राईज? काय? असं कसं, आपण सरप्राईज तुम्हाला सांगितलं तर सरप्राईज सरप्राईज राहील का? नाही की नाही? पण कुठे चाललोय हे तर सांगा ना, म्हणजे मी अकॉर्डिंगली रेडी होईन. तुम्हाला तयार व्हायला कशाला पाहिजे? तुम्ही ऑलरेडी आपल्याला घायल करून टाकलं. गरम गरम पॅटीस. सॉरी सॉरी सॉरी, मी काही नाही बघितलंय. लवबर्ड्सला डिस्टर्ब केलं. हे बघा, तुम्ही कंटिन्यू करा. मी फक्त पॅटीस ठेवायला आलो होतो. डोंट वरी. कबीर, इट्स ओके. कबीर भाऊ, बरं झालं तू असते. अरे आपल्याला तुझी एक हेल्प हवी आहे. बघ ना, तुझी आई ना जाम भाव खाते रे. मी काय भाव खाल्ला? हा, मग मगाशी तर विचारलं ना कशाला जायचंय, कुठे जायचंय. कुठे जायचंय मी विचारलं, कशाला जायचंय विचारलं मी. हा, पण आपण सांगणार कसं? सांगितलं तर सरप्राईज सरप्राईज होणार का? म्हणजे काय सरप्राईज काय असं? मी तेच विचारते ना की मला काय. अरे अरे, हॅलो हॅलो हॅलो, एक मिनिट. तुमच्या दोघांचं अजून लग्न झालं नाहीये, सो असे आत्ताच नवरा बायको सारखे भांडू नका. हे बघा, एकेकाने सांगा काय झालं. हा देवा, तू सांग. हा कबीर भाऊ, अरे काय झालं? आपण डॉलीबाईंना घेऊन ना बाहेर जातोय आणि त्या म्हणतात की जोपर्यंत त्यांना कुठे जातो ते कळत नाही ना तोपर्यंत त्या येणार नाही. आता तू सांग ना, सरप्राईज वगैरे एक चीज आहे की नाही? गाय, त्यात काय एवढं? तू म्हणतोय तर जा ना. जा ना काय? सरळ डिसिजन काय देतोयस तू? दोन्ही बाजू ऐकणार होतास ना, मग माझी बाजू ऐकून तर घे आधी. अगं, कारण त्याची बाजू बरोबर आहे म्हणून. आणि हे बघ, एनिवे तुला सरप्राईजेस किती आवडतात, म्हणूनच तो तुझ्यासाठी हे मी सरप्राईज म्हणून पॅटीस घेऊन आलोय ना. आयुष्यभर थँक्यू थँक्यू. अरे जबरदस्त, एक नंबर काम केलंस तू. तसं डॉलीबाईंना ना सरप्राईज जाम आवडतात. तेव्हा आता भाव खाऊ नका, मस्तपैकी पॅटीस का, आहे की नाही? आणि 5 वाजता रेडी राहा, आपण तुम्हाला पिकअप करायला येणार. काय? येस, डन. सो नो मोर डिस्कशन. देवा, तुला बाहेर जाण्यासाठी आजचाच दिवस मिळाला. जरा जास्तच बाजू घ्यायला लागलेस तू ह्यांची. तुझी बाजू काय, त्याची बाजू काय, वेगळ्या थोडीच आहेत. आणि एनिवे, आता हा माझा बाबा होणार आहे तर बाजू तर घ्यावी लागणार ना. एक नंबर. वा, बाहेर जाऊन टाळ्यांचा कार्यक्रम करा तुम्ही, मी पॅटीस घेऊन येते. चल चल.
कसा काम केलाय रे, कसा काम केलाय हा? बरोबर नाही रे कामगार. कोणी आणलाय याला? एवढा खा खा खातो, जरा जोर लाव ना. गाडी कशी एकदम अशी चकाचक झाली पाहिजे अशी. अरे सत्या, अजून ताकद लावली ना गाडीचा कलर निघेल. हा ठीक आहे ठीक आहे. हा हा, मग ते गाडीचा ऑइल पाणी वगैरे सगळं चेक केला ना तू? अरे तू काय मुकादम सारखा उभं राहून मला ऑर्डर देतो रे? तू बघ ना. अरे तू कर ना, मी का करायचं? तू कर ना. अरे तू बघ ना, मी गाडी पुसतोय ना. अरे मी का करणार? तू कर ना. तू अरे तू सगळं करणार होतं ते. मी हे माझे काम करतोय ना, सत्या. मी करतो. काय भांडताय काय? आणि हे काय अजून गाडी रेडी नाही झाली? हा बघ ना, सांग ना या गब्बरला, सांग. तू याला सांग, हा करणार होता पुढचं काम. अरे, तू करणार होता. मला एक सांग, ते ठरल्याप्रमाणे 20 परफ्यूमच्या बॉटल पैकी या 2 बॉटल फायनल केल्या. आता याच्यातली कुठली फायनल करायची ते सांगा. अरे वकील, एवढा सगळा केला, मग फायनल पण तूच कर ना. केला असता रे. काय ना, ते सकाळपासून परफ्यूमचा वास घेऊन घेऊन ना माझं डोकं भडमडायला लागलंय. आणि आता मला परफ्यूमचा सुवास यायचा पण बंद झालाय. हे बघ वकील, तुझ्या नाकाची पॉवर गेली तरी पण चालेल, पण चुकीचा परफ्यूम सिलेक्ट करायचा नाही. ते मागच्या टायमाला ऍलर्जीचा कांड झालेला माहितीये ना? हो रे. हा हा, चला चला मग पटकन गाई करा, निघायचं आपल्याला. टाइम नाही आपल्याकडे. पटकन असं मस्त वर्ण पण साफ कर, असं फटका मार. चल. हा, म्हणजे आपल्या देवाबाईचा प्लॅन कसा एकदम कडक झाला पाहिजे काय? होणार, सगळं प्लॅन प्रमाणे परफेक्ट होणार. आपल्याला तर कधी देवाबाई डॉलीबाईचं लग्न होत आहे असं झालंय. हळद वरात पुलटू धमाल. अरे राधा, कुठे बाहेर गेली होती? हो, म्हणूनच आता घरी जाते. तुम्ही सगळे परत घर सोडून चाललात की काय? अगं नाही 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 राधाबाई, आपल्या भाईसाठी गाडी तयार करतोय. ओ गुड गुड. नाही, गाडी तयार असलेलीच बरी. कसं आहे, मोनिका मॅमना कधी तुमचं सगळ्यांचं खरं रूप समजेल आणि इथून जावं लागेल सांगता येत नाही ना. त्यामुळे कसं तयारी असलेली बरी, नाही का? अगं राधा, असं काय बोलतेस तू? हो, खरं तेच बोलतेय. नाही, कसं आहे, मी तुमच्या सगळ्यांसारखी खोटारडी नाहीये ना. बरोबर आहे, तू आमच्यासारखे राहिलीच नाही. तू जे काय म्हणते ना तसं बिलकुल होणार नाही. आमचा देवाबाई तुमच्या डॉली मॅडमना फिरायला घेऊन चाललाय. आणि महत्वाचं म्हणजे डॉलीबाई सुद्धा आनंदाने तयारी करतायत. ए सत्या, तू जरा शांत हो. हे बघ बाळा, मी काय म्हणतो, अगं डॉलीबाई पण आता तयार झाल्यात ना, तर तू पण झालं गेलं सगळं विसरून जा ना आणि देवाच्या आणि डॉलीबाईच्या प्रेमाला एक्सेप्ट कर ना. हा राधाबाई, आणि कसं तू आता ये ना घरी राहायला, म्हणजे आपण सगळे कसं एकत्र राहू ना घरी. घरी येण्याचा विचार तर मी स्वप्नातही नाही करू शकत. आणि राहिला प्रश्न तुमच्या देवाबाईच्या प्रेमाचा, तर तुमच्या सगळ्यांचे खरे पत्ते माझ्याकडे. त्या दिवशी कबीरने मला शपथ घातली म्हणून, नाहीतर परत मोनिका मॅम समोर उघडे पडला असतात आणि चिंधी चोरगिरी करत बसला असतात परत कुठल्या तरी गल्लीत. कळलं वकील, आपण हिच्याशी नेहमी वाकड्यात का शिरतो ते? कारण हिला प्रेमाने सांगितलेलं कळतच नाही. हे बघे राधाबाई, जोवर आज सत्य आहे ना, तोवर देवाबाई आणि डॉलीबाईच्या मध्ये कोणीच येऊ शकणार. कळला? नाही, ते तर कळेलच वेळ आल्यावर. लेट्स सी. चला चला, काम करा, लक्ष देऊ नका कुठे पण. चला, काम झालं पाहिजे आपलं. पटकन गब्बर ये इकडे. हे राहिला ना तुझ्या. वेगळं तर मी करूनच राहणार. आता ते दोघं बाहेर कसे जात आहेत हेच मी बघते.